आज बडे न्यूज 18 लोकमतच्या या विशेष वृत्तमालिकेत आपल्या सगळ्यांचं स्वागत। ड्रेस कोडची चौकट होय, तीर्थस्थळी मंदिरात पावित्र्य राखलं जावं म्हणून साई मंदिरात भारतीय पेहरावात यावं असं आवाहन साई संस्थांकडून भक्तांना करण्यात आलंय। साई मंदिर परिसरात फलक लावण्यात आले। साई मंदिरात तीर्थस्थळी येताना अनेक भक्त तोकडे कपडे घालून येत असल्याचं निरीक्षण दिसून आलं। यानंतर हे आवाहन साई संस्थांच्या वतीने करण्यात आले। धार्मिक स्थळावर जाताना अशा प्रकारे ड्रेस कोडची चौकट खरंच आवश्यक आहे का आणि शिर्डीनंतर आता इतर कोणती देवस्थानं अशा प्रकारे आवाहन करणार आहेत का, या सगळ्याविषयी या वृत्तमालिकेत आपण चर्चा करणार आहोत। दरम्यान आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी घेतलेला आढावा बघूया। शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी येताना आता आपल्याला भारतीय पेहरावामध्ये येता यावं लागणार आहे। साईबाबा संस्थानने तोकडे कपडे घालून येण्यास मज्जाव केलेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो मंदिर परिसरामध्ये अशा प्रकारचे जे बोर्ड आहेत हे लावण्यात आलेले आहे। साई भक्तांना संस्थानने विनंती केलेली आहे की आपण पवित्र स्थळी आलेले आहात आणि या ठिकाणी बाबांचं दर्शन घेताना भारतीय संस्कृतीनुसार जी असलेली वेशभूषा आहे ती आपण करावी। अनेकदा दर्शन रांगेमध्ये समाधी मंदिरामध्ये तोकडे कपडे घालून अनेक जण येताना दिसत आहेत। मात्र भक्तांना हा निर्णय मान्य आहे का, आपण त्यांना विचारूया। काय वाटतं, साई संस्थानने हा जो निर्णय घेतला आहे की भक्तांनी तोकडे कपडे घालून दर्शनाला येऊ नये, काय वाटतं योग्य आहे? ती प्रत्येकाची ज्याची त्याची मर्जी आहे। प्रत्येकाची संस्कृती वेगळी, प्रत्येकाचं राहणीमान वेगळं। ज्याला जे कम्फर्टेबल वाटतं त्यांनी तसे यावं, ज्याला जसं कम्फर्टेबल वाटतं तसं त्यांनी यावं। त्याच्यासाठी सक्ती करण्याची काही गरज नाही हो। सक्ती करण्याची गरज नहीं असं साई भक्त म्हणता है। साई संस्थान ने आह्वान किया है कि अगर साई बाबा के दर्शन के लिए आप शिरडी आओगे तो शॉर्ट कपड़े पहनकर मत आना, जगह जगह बोर्ड लगाए। क्या ये डिसीजन सही है? हाँ, सही है के हिसाब से। यहाँ मंदिर है, मंदिर में हर लोग अपना अपना का सोचना विचारना लगे तो अच्छा निर्णय है। आपको क्या लगता है, ये निर्णय सही है? नाही, बरोबर आहे। म्हणजे दर्शनाला येतो तर असे कपडे घालणं गरजेचं नाही आहे। म्हणजे मनात श्रद्धा आहे, सबुरी आहे, तर मग कशासाठी असे कपडे घालायचे? पूर्ण कपडे परिधान करा, देवाचं दर्शन घ्या। देवाच्या दारात तुम्ही असं फॅशन करू नका। इतर वेळेस तर तुम्ही फॅशन करतच असतात, पण देवाच्या दारात तरी नका करू। नक्कीच ह्या साई भक्तांच्या प्रतिक्रिया आहे की जर आपल्याला फॅशनच करायची असेल तर ती इतर ठिकाणी आपण करू शकता, मात्र जर पवित्र ठिकाणी जर तुम्ही दर्शनाला जाणार आहात तर तोकडे कपडे घालू नका। साई संस्थानने देखील आवाहन केलं आहे। त्यामुळे आता शिर्डीत येताना आपण भारतीय संस्कृतीनुसार असलेले जे कपडे आहेत तेच परिधान करून या, अन्यथा आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश मिळणार नाही। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। शिर्डीतल्या साई भक्तांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेतलं। खरं तर काही भक्तांना वाटतं की नाही, आपण मंदिरात चाललोय त्यामुळे आपण तशाच प्रकारचे कपडे घातले पाहिजेत, आपण काही फॅशन शो मध्ये जात नाहीयेत। काही जणांचं म्हणणं आहे की प्रत्येकाची वेगळी संस्कृती आहे त्यामुळे ते स्वातंत्र्य असायलाच हवं। पण या सगळ्याबद्दल इतर शहरातल्या इतर देवस्थानांमधल्या नागरिकांना नेमकं काय वाटतंय जाणून घेणार आहोत आपण। आपल्यासोबत पंढरपुरातून वीरेंद्र सिंग उत्पात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वीरेंद्र, पंढरपूरमध्ये सुद्धा देशातूनच नाही तर विदेशातून सुद्धा भाविक भक्त येत असतात। शिर्डीत हा निर्णय घेतल्याच्या नंतर पंढरपूरमधल्या भाविकांची याच्याबद्दलची नेमकी काय प्रतिक्रिया आहे, त्यांचं काय म्हणणं आहे? अशा प्रकारची चौकट कपड्यांची असावी का? नक्कीच विलास, पंढरपूर हे वैष्णव संप्रदायाचं केंद्र आहे आणि वारकरी संप्रदायाचं महत्त्वाचं ठिकाण आहे आणि इतरही भाविक पंढरपूरमध्ये येतात आणि दर्शनासाठी पायावर दर्शन असल्यामुळं, स्पर्श दर्शन असल्यामुळं त्याच्या एक वेगळंच महत्त्व आहे। आपल्यासोबत पंढरपूरचे नागरिक आहेत, भक्त आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की काय नक्की मत आहे तुमचं। जे आता शिर्डीने जे चालू केलेलं आहे की परिधान पूर्ण वेश परिधान करायला पाहिजे किंवा भारतीय संस्कृतीप्रमाणे ती योग्य आहे। ह्याच्यापूर्वी सुद्धा बालाजीमध्ये तसंच केलेलं आहे। किंवा माझं तर म्हणणं असं की प्रत्येक हिंदूंनी किंवा पूर्ण आपले लोक जसं स्वतःचा धर्म सांभाळतात किंवा स्वतः धर्माप्रमाणे कपडे वापरतात, इतर लोकांचं आपण अनुकरण करायला पाहिजे का नाही पाहिजे? ते स्वतः सांभाळतात तसं आपण पण सांभाळायला पाहिजे। आपली संस्कृती आपण टिकवायला पाहिजे। पूर्ण वेश धारण करून देवळामध्ये मठ मंदिरामध्ये गेलं पाहिजे। दुसऱ्याची अर्धनग्न अवस्थेत तसले कपडे वगैरे घालून दुसऱ्याचे वाईट अनुकरण करण्याची काही गरज नाही आपल्याला। ही मंत्री हा निर्णय घेणं गरजेचं आहे। भारतीय संस्कृतीप्रमाणे पूर्ण कपडे, पूर्ण परिधान वेश घालून मंदिरात प्रवेश केला पाहिजे।
आम्ही शिर्डी शासनाने जे निर्णय घेतला त्याचा स्वागत करतो. महाराज तुम्हाला काय वाटते की काय वारकरी संप्रदायाचं मत काय आहे? नाही, कोड असलाच पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. कारण आज आपण जर पाहतो तर विशिष्ट ऑफिसमध्ये किंवा विशिष्ट समितीमध्ये किंवा इतर विशिष्ट काम करण्याच्या जे ठिकाणी त्याच्यात विशिष्ट कोड असतो. तसं आज आपण जर इतरत्र ठिकाणी किंवा देवस्थानला जर दर्शनाला येत असतो तर अभद्र पोशाख घालून किंवा हाफ बरमोडे वगैरे घालून दर्शन घेतलं नाही पाहिजे. कारण ते आपले माईबाप आहेत शेवटी. त्यामुळे प्रत्येक कोड आता कुठला असावा, कसा असावा हा प्रश्न दुसरा. पण एक कोड विशिष्ट असला पाहिजे आणि त्याचं अनुकरण सर्वांनी केलं पाहिजे. जरी ते आता आपल्यासोबत नागरिक पण आहेत, तुमचं मत काय आहे की काय असावं? आपला भारत देश हा विविधतेतून एकता साधणारा देश आहे. विविध प्रांतातील लोक त्या त्या प्रांतातील कपडे घालून येत असतात. पावित्र्य तरी राखलंच पाहिजे आहे. आणि धार्मिक स्थळ हे पर्यटन स्थळ म्हणूनही आता हल्ली विकास होत आहे, परंतु तो पिकनिक स्पॉट झाला नाही पाहिजे. त्यामुळं भारतीय राज्यातील कुठलाही पूर्ण वेश परिधान करूनच मंदिरात यायला पाहिजे. मंदिराचं पावित्र्य हे जपलंच पाहिजे. पण ड्रेस कोड म्हणून फक्त धोतर, नेहरू शर्ट किंवा अमुकच असं असू नये असं मला वाटतं. कारण त्या त्या प्रांतातील त्यांची जी वैशिष्ट्य आहेत ती सुद्धा सगळ्यांना कळली पाहिजे. आणि आपण सांगतो पंढरपुरात अभिमानानं की आमच्याकडं विविध प्रांतातील, विविध राज्यातील, विविध देशातून लोक येतात, परंतु ते दर्शनाला येताना पूर्ण वेश असावा असं हे म्हणणं बरोबर आहे. तुमचं मत काय ह्याच्यावर की काय असावं? वेश असला पाहिजे. मूळ मुद्दा असा आहे की आपण मंदिराचं किंवा त्या धार्मिक स्थळाचं पावित्र्य राखतो. कारण की आपण प्रार्थना करतो. पावित्र्य राखणं हाच मूळ मुद्दा. त्यासाठी हेच करायला पाहिजे किंवा तेच करायला पाहिजे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत विषय आहे आणि संस्काराचा भाग आहे. तो मुळात अंगातच लागतो. त्या गोष्टी सांगून किंवा कोणी शिकवून होऊ शकत नाही. त्याला पूर्णपणे घरातच ती संस्कार मानले जातात, ते प्रकार असतो. पण मंदिर समितीने आव्हान केलेलं आहे ते योग्य आहे का की ड्रेस कोड म्हणजे पूर्ण वेशात यावं? पूर्ण वेशात ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आव्हान करू शकतात ते, पण सक्ती नाही. हा सक्ती करू शकत नाही. शेवटी हाच मूलभूत आहे. एकंदरीत अशा सगळ्याचे संमिश्र प्रतिक्रिया आहेत की पावित्र्य राखलं जावं. पूर्ण वेश ज्याचा त्याचा म्हणजे वैयक्तिक प्रश्न असला तरीही मंदिराचं पावित्र्य राखून जे काही करता येईल आणि सहजतेने ते व्हायला पाहिजे असं एकंदरीत सगळ्यांचं म्हणणं आहे. नक्कीच. आता या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी शिर्डी मंदिर संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सचिनजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की आता जे आवाहन, जे फलक लावण्यात आलेले आहेत शिर्डी संस्थानकडून, त्याच्याबद्दलची तुमची भूमिका नेमकी काय, पहिल्यांदा ती आम्हाला सांगा. साईबाबा संस्थानने जे आता फलक लावलेले आहेत त्याच्यामध्ये भक्तांना आव्हान करण्यात आलेलं आहे. कुठल्याही प्रकारची सक्ती करण्यात आलेली नाही. आव्हान असे करण्यात आलेले आहे की आपण तोडक्या कपड्यात आणि तंग कपड्यात येऊ नका. आपलं शरीर पूर्ण झाकलेलं असेल अशा पद्धतीने मंदिरामध्ये येऊन दर्शन करावं, अशा प्रकारचे फलक अथवा आव्हान साईबाबा संस्थानच्या वतीने करलेलं आहे. आणि हे आव्हान करत असताना साईबाबा संस्थानने, तुम्हाला मी सांगू इच्छितो की अनेक साई भक्तांची मागणी ही होती की किमान ड्रेस कोड लागू करावा. अनेक विचित्र प्रकारचे लोक, स्त्री आणि पुरुष दोघंही घालून मंदिरामध्ये येतात. अनेक या ठिकाणी काही पुरुष जे आहेत ते बरमोडा घालून येतात, कोणी हाफ बनियानवर येत. काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. मी पुन्हा त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतोय, कारण शिर्डी संस्थानं जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या बद्दल ते स्पष्टपणे सांगत होते की हा निर्णय महत्त्वाचा आहे आणि तो निर्णय याच्यासाठी घेतलेला आहे की अनेक लोकांकडून वेगवेगळ्या विचित्र पद्धतीचे कपडे घालून तिथे ते यायचे आणि त्यामुळे भाविकांमधूनच ती मागणी होत होती. त्यामुळे शिर्डी संस्थांना हा निर्णय घेतलेला आहे असं त्यांचं म्हणणं होतं. खरं तर या सगळ्याबद्दल मुद्दा हा सुद्धा आहे की महिलांच्या बद्दलचा वेगळा न्याय, पुरुषांना एक वेगळा न्याय, असं काही तिथं आहे का? आणि देश विदेशातून जे नागरिक तिथे येत असतात त्या सगळ्यांसाठी हा नियम लागू असेल का? सचिनजी, तुमचं म्हणणं पूर्ण करा. निश्चितच मला असं तुम्हाला सांगायला आनंद होईल की ज्यावेळेस परदेशातून या ठिकाणी साई भक्त येतात तर मला तुम्हाला सांगायला आनंद होईल की परदेशातील भक्त हे
पुन्हा काही तांत्रिक कारणामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही. सचिनजी, मी येतो तुमच्याकडे. हरीश दिमोटी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत जोडले गेले आहेत. मी थेट हरीश यांच्याकडे जातोय. हरीश, जेव्हा हा निर्णय घेतलेला आहे संस्थांचं असं म्हणणं आहे की ही सक्ती नाहीये, हे आवाहन आहे. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जे बाहेर गावून येणारे भाविक असतात, वेगळ्या राज्यातले भाविक आहेत, विदेशातून सुद्धा भाविक तिथे येत असतात, या सगळ्यांची भावना नेमकी काय आहे? त्यांचं काय म्हणणं आहे? स्वातंत्र्यावर आमच्या गदा येते असं त्यांचं म्हणणं आहे की आपल्याला हे जे नियम घालून दिलेले आहेत ते योग्य आहेत असं त्यांचं म्हणणं आहे? नक्कीच विलास, हा जो विषय आहे खरं तर 2 वर्षापूर्वीच साई संस्थांच्या समोर आलेला होता. कारण शिर्डीमध्ये हजारो साई भक्त या ठिकाणी येत असतात. मात्र अनेक पर्यटक देखील या ठिकाणी येतात आणि त्यांचे जर जे कपडे आहेत ते जर आपण बघितले तर अगदी तोकडे कपडे असतात आणि अशा परिस्थितीमध्ये ते दर्शनाला त्या दर्शन रांगेमध्ये किंवा साई समाधीजवळ जात असतात. आणि आता सुद्धा जेव्हा 16 नोव्हेंबरपासून साई मंदिर सुरू झालं त्यानंतर काही महिला आणि पुरुष साई भक्तांकडनं तक्रारी देखील साई संस्थानला दाखल झाल्या की जे तोकडे कपडे घालून येणारी लोक आहेत यांना मंदिरात प्रवेश दिला जाऊ नये. मग त्यानंतर आता कुठेतरी साई संस्थांनी हा पुढाकार घेतला आहे आणि साई भक्तांना आवाहन केलेलं आहे. खरं तर सक्ती अजून साई संस्थांनी केलेली नाहीये. त्यांनी भक्तांना आवाहन केलंय की तुम्ही मंदिरामध्ये येताना भारतीय संस्कृतीला अनुसरून असे जे वस्त्र आहेत ते घालून यावे असं आवाहन आहे. मात्र दुसरीकडे याला विरोध देखील होताना दिसतोय. मी काही साई भक्तांशी काल रात्री जेव्हा बोललो होतो त्यावेळी साई भक्त देखील म्हणत होते की हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. मात्र अनेक जे साई भक्त आहेत त्यांनी मात्र याचं समर्थन देखील केलेलं आहे. विरोध करणाऱ्यांची संख्या कमी आहे, मात्र जे समर्थक आहेत यांची संख्या देखील मोठी असलेली बघायला मिळते. मी आता अहमदनगर जिल्ह्यातल्या कोतुळ या गावामध्ये आहे आणि माझ्यासोबत काही नागरिक आहेत, वारकरी संप्रदायाचे लोक आहेत. काय वाटतं तुम्हाला, हा जो साई संस्थाने निर्णय घेतला आहे मंदिरामध्ये येण्यासाठी जी कपडे घालण्यासाठी जी सक्ती केली आहे, योग्य आहे? साई संस्थांनं जो निर्णय घेतला आहे तोकडे कपडे घालून मंदिरात येऊ नये, भारतीय संस्कृतीला साजेसा असा पोशाख असावा, अगदी संस्थांचा निर्णय योग्यच आहे. कारण पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. आपण ज्या भूमीमध्ये जन्माला आलो किंवा आपण ज्या संस्कृतीमध्ये सभ्यतेमध्ये वाढलो, ज्या मातीमध्ये आपला जन्म झाला त्या संस्कृतीशी आपली नाळ जोडलेली आहे. आज आपण बघतो की भारतीय संस्कृतीसमोर संपूर्ण जग नतमस्तक आहे. आज भारतीय संस्कृतीला संपूर्ण जगामध्ये मान आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो किंवा एखाद्या पवित्र ठिकाणी जातो तेव्हा त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या स्थळाची पावित्र्यता राखणं हे आपलं नक्कीच कर्तव्य आहे. आपण कुठे मॉलमध्ये जात नाही किंवा बगीच्यामध्ये जात नाही किंवा आपण कुठे एखाद्या चित्रपटगृहामध्ये जात नाही, तर आपण एका मंदिरामध्ये जात आहोत आणि ज्या ठिकाणी मंदिर हे संस्कृतीचं द्योतक आहे, प्रतीक आहे. आणि मग ज्या मंदिरामध्ये आपण आपल्या इष्टदेवतेचं दर्शन करण्यासाठी जातोय तर तिथं आपला भाव सुद्धा तेवढाच पवित्र हवा आणि त्या दृष्टीनं आपण आपला पोशाख सुद्धा असायला हवा. कारण संस्कृती ही पोशाखावरून दिसत असते. खरं तर विरोध होण्याचं काही कारण नाहीये. कारण जसा पोशाख तशी संस्कृती, आपली भारतीय संस्कृती ही पोशाखावरून देखील ओळखली जाते. आणि मला वाटतं मी वारकरी संप्रदायाचा आहे आणि वारकरी संप्रदायात याला नक्कीच पाठिंबा मिळेल. कारण वारकरी संप्रदाय देखील याला पाठिंबा देतोय. जशी आपली संस्कृती आहे त्यानुसार वस्त्र घातले पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय, हा निर्णय योग्य आहे? मी मराठी साहित्याचा अभ्यासक म्हणून या ठिकाणी ही प्रतिक्रिया देऊ शकतो की भारतामध्ये अनेक प्रदेश आहेत, त्या प्रत्येक प्रदेशाचे वस्त्र परंपरा जी आहे ती भिन्न आहे. परंतु भारतातील जेवढी राज्य आहेत त्या प्रत्येक राज्यामध्ये अंगभर वस्त्र परिधान करणं आणि त्या ठिकाणचे सांस्कृतिक कार्यक्रम करणं, त्या सांस्कृतिक कार्यक्रमाला साजेशी वेशभूषा या ठिकाणी केली जाते. शिर्डीचं साई मंदिर हे भारताचं नव्हे विश्वाचं आराध्य स्थान आहे आणि हे वैश्विक आराध्य स्थान जे आहे ते हिंदू संस्कृतीच्या माध्यमातून निर्माण झालं. सबका मालिक एक असं बाबांचं वाक्य असलं तरी देखील ते दोन धर्मीय, हिंदू असो मुसलमान असो, सर्व धर्मांनी समानतेचं पालन करावं आणि माणसाच्या भावना त्या ठिकाणी आवर घालाव्यात, माणूस नतमस्तक व्हावं यासाठी मंदिरं असतात. विश्वाचा आराध्य असलेले साईबाबा आहेत आणि तिथे दर्शनाला येताना सगळ्यांनी आपलं वस्त्र देखील त्या पद्धतीने असायला हवे. तुम्हाला काय वाटतं, साई संस्थांचा हा निर्णय योग्य आहे? तुम्ही दररोज अनेक मंदिरामध्ये दर्शनाला जात असतात, गावोगावी दर्शन,
कशी तिथली परिस्थिती असते आणि शिर्डीत तुम्ही चित्र बघितलं का कधी, काय आहे? हो, साई संस्थांनी जो निर्णय घेतलाय हा योग्य आहे आणि आपण प्रत्येक ठिकाणी पाहतो, कुठल्याही इतर ठिकाणचा, इतर राज्यांचा विचार जर केला तर प्रत्येक ठिकाणी जाणारा भाविक हा त्या प्रदेशाच्या याच्याप्रमाणे अंगभर वस्त्र परिधान करून जात असतो आणि या ठिकाणी ही आपली भारतभूमी ही संतांची भूमी आहे आणि बाबा हे एक संत होते आणि त्याप्रमाणे बाबांचा सुद्धा पेहराव जर पाहिला तर एकदम माणसाला तिथे गेल्यानंतर हे होतं आणि त्यातल्या त्यात भारतीय संस्कृतीप्रमाणे जर त्या ठिकाणी माणूस जर गेला तर खरोखरच त्यालाही सगळेच जण समर्थन करताना दिसत आहेत या गोष्टींचं. विलास, आणखी एक महिला देखील आपल्यासोबत आहे जिने साडी घातलेली आहे आणि हेच आवाहन साई संस्थान करत आहे. काय वाटतं, साई संस्थानने जे आवाहन केलं आता की भारतीय संस्कृतीनुसार कपडे घालूनच आपण दर्शनाला यावं, योग्य आहे? जे आवाहन केलेलं आहे साई संस्थांनी ते मी माझ्या मते सांगते ते योग्यच आहे. कारण की आपण पाहतो इतर प्रत्येक ठिकाणी बघतो, ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी महिला किंवा पुरुष असो ते कधीच अंगभर कपडे पूर्ण. काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. पुन्हा त्यांच्याकडे जाण्याचा आपण प्रयत्न करूया. आपल्यासोबत बालाजी निरफळ आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. ब्रेक नंतर एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. ड्रेस कोडची चौकट या विशेष वृत्तमालिकेत आपण जाणून घेतोय की साई संस्थानं एका बाजूला निर्णय घेतला की भारतीय पोशाखामध्येच मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी यावं. आवाहन त्यांनी केलेलं आहे, सक्ती नाही केलेली. पण हे जे आवाहन आहे याची पुढे सक्तीत रूपांतर झालं तर या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. इतर देवस्थानांमध्ये त्याच्याबद्दलची नेमकी काय भावना आहे ते सुद्धा असा काही विचार करतायत का? आपल्यासोबत आता उस्मानाबादवरून बालाजी निरफळ आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. बालाजी, उस्मानाबादमध्ये सुद्धा अनेक देवस्थानं आहेत, तुळजापूरचं देवस्थान आहे. या देवस्थानांचा असा काही विचार आहे का? अशा प्रकारचे तिथे काही ड्रेस कोड आहेत का? आणि जर असतील तर त्याच्याबद्दल भाविकांचं नेमकं काय म्हणणं आहे? एकूण जर बघितलं विलास सर, तर तुळजाभवानीचं मंदिर हे बघितलं तर बहुजनाचं किंवा सर्वसामान्याचं मंदिर असं प्रचलित आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून या मंदिराकडे बघितलं जातं आणि या जो दर्शनासाठी भाविक येत असतो तो फार तर बघितलं तर मध्यमवर्गीय आहे. 3 राज्यातून इथून प्रामुख्याने भाविक येतो, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र. आतापर्यंत जर तुळजाभवानीचा इतिहास किंवा मंदिराचा इतिहास बघितला, असा कुठला ड्रेस कोड आतापर्यंत मंदिर संस्थानं लागू केलेला नाहीये किंवा कुठलंही बंधन किंवा सक्ती आतापर्यंत मंदिराच्या इतिहासात झालेली नाहीये. मात्र जे शिर्डी संस्थानं मंदिर लागू केलंय ड्रेस कोड बाबत, याच बाबतीत काही समाज स्तरातील सगळे काही युवक किंवा काही व्यापारी सगळे सोबत आहेत. आपण त्यांच्या नेमक्या या बाबतीत त्या भावना काय आहेत हे जाणून घेऊया. जो शिर्डी संस्थानं जो निर्णय घेतलेला आहे, पारंपरिक भविष्यातच मंदिरात प्रवेश करावा असं हे आहे, काय एक तरुण म्हणून वाटतं किंवा एक भाविक म्हणून काय आपल्याला वाटतं? भारतीय संस्कृती ही प्राचीन संस्कृती आहे आणि ही वैविध्यप्रमाणे संस्कृती आहे आणि या संस्कृतीमध्ये नेहमीच आपण बघतोय तर स्त्रियांचा आदर हा संस्कृतीचा भक्कम पाया आहे आणि त्या संस्कृतीच्या जोरावरच भारताचं सार्वभौमत्व आहे ते टिकून आहे आणि कुठेही अनादर करत नाही स्त्रियांचा. मग अशा वेळेला ज्या वेळेस शिर्डी संस्थान आहे ते शिर्डी संस्थान कुठंतरी लोकलच्या स्तरावर किंवा त्यांच्या मंदिर कमिटीच्या स्तरावर काही बंधनं घालते, तोही एक श्रद्धेचाच भाग आहे आणि ती श्रद्धा दर्शनासाठी जातो किंवा दैववाद किंवा देव मंदिर हे काय एक श्रद्धेचा भाग आहे आणि या सर्व श्रद्धा आपण या ठिकाणी ज्यावेळेस सांभाळतोय त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं पाहिजे की मंदिर संस्थान ज्यावेळेस काही अटी लागू करतं आणि त्यांनी कुठेही सक्ती केलेली नाही, त्यांनी साथ घातली आहे. मग आपण ठरवायचंय की त्यांना कसा प्रतिसाद द्यायचा, आपण ठरवायचंय की कसा प्रतिसाद. मला सांगा, काय सांगाल एकूण भाविक म्हणून, पुजारी म्हणून आपलंही मंदिर आपल्याकडे आहे, काय एकूण सक्ती योग्य आहे की काय ड्रेस कोड ठरवणं योग्य आहे? शिर्डी संस्थांनी जी ड्रेस कोडची सक्ती केलेली आहे ती एकदम योग्य आहे, कारण की तो एक आपल्या भारतीय संस्कृतीचा भाग आहे, श्रद्धेचा भाग आहे आणि त्याचं जतन करणं, त्याची परंपरा कायम ठेवणं हे आपल्या सगळ्या युवकाची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी जी बंधन केलेलं आहे ते एकदम योग्य आहे. आपल्यासोबत काही व्यापारी पण आहेत. मला सांगा, तुळजापुरात अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात, ड्रेस कोड तर आणखीन आपल्याकडे असे निर्बंध घातले नाहीत, कसं बघता याच्याकडनं? किंवा महिला जास्त प्रामुख्याने येतात, मध्यमवर्गीय आपल्याकडे येतात, कसं या निर्णयाकडे बघतात? ड्रेस कोडची सक्ती आपल्या तुळजापुरात किंवा शिर्डीने संस्थानं जो निर्णय घेतलाय त्याला अनुसरून आपल्याकडे काही असं
नाही, याला माझा विरोध आहे. ड्रेस कोड किंवा ड्रेसची सक्ती करायला नाही पाहिजे. हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे की त्यांनी कसा ड्रेस कोड घातला पाहिजे. मंदिरांनी या अशा गोष्टी तर पडलंच नाही पाहिजे, कारण आपल्या कुठल्या ड्रेस कोडचं वैशिष्ट्यपूर्ण असं काही मंदिर नाही. त्या लोकांचा प्रश्न आहे, त्यांनीच वैयक्तिक आपली स्वतःची मर्जी किंवा मान राखून आपण आपल्या त्या योग्य ते कपडे घातले पाहिजेत. तोकडे कपडे नाही घातले पाहिजे, पण मंदिरांनी ही सक्ती केली नाही पाहिजे. मंदिरांनी सक्ती नाही केली पाहिजे. मला सांगा, आता हे नुसतं शिर्डी संस्थानं आव्हान केलं, याचा आता सक्ती ही उद्या भविष्य काळात केली जाऊ. तुळजाभवानीचं मंदिर आपल्याकडे आहे, महाराष्ट्राची कुलस्वामी म्हणून परिचित, आणि अनेक जण या दर्शनासाठी येतात. मंदिरात आतापर्यंत निर्णय घेतला, मग कदाचित उद्या शिर्डीने घेतला, उद्या तुळजाभवानी विचार करू शकतो. कसं पाहता निर्णयाकडे कोण सारासार विचार करता, काय आपल्या भावना याच्यामध्ये? ही शुद्ध अंधश्रद्धा आहे की भक्त स्वतः भाविक म्हणून तिथं येतात. तिथं गरीब श्रीमंत हा भेदभाव नसतो. काही भक्त असे असतात की ज्यांना कपडेही लिहायला नसतात. जर असा निर्णय हे मंदिर समिती घेत असेल तर त्या ठिकाणी पुजाऱ्यांनी सुद्धा सोहळ्यामध्ये पूजा केली नाही पाहिजे. मला सांगा, तोडके कपडे हे फक्त महिलाच घालतात असं नाही, तर माणसं सुद्धा घालतात. परंतु जास्त प्रमाणात हे आव्हान महिलांसाठी केलं असं मला वाटतं. आम्ही मात्रसत्ताक पद्धतीमध्ये चालणारी माणसं, आम्ही मातेला देव मानणारी माणसं, परंतु एकीकडे पाहता हे ड्रेस कोड हा मंदिरासाठी, एका मंदिरानं ड्रेस कोड केला, उद्या दुसरं मंदिरही करू शकतं. ही फक्त दुकानदारी चालवण्याचा एक हा त्या संस्थांचा निर्णय आहे, आणि हा निर्णय हा आम्हाला मान्य नाही. कारण देश विदेशातून सर्व धर्माचे, सर्व जातीची माणसं तिथे येतात. प्रत्येकाचा ड्रेस कोड हा वेगळा आहे, वेशभूषा वेगळी आहे. आपण भारत हा विविध संस्कृतीने नटलेला मानला जातो. मग तुम्ही स्वतःच्या संस्कृती म्हणजे कोणती नेमकी तुमची संस्कृती, हा पहिला प्रश्न त्या संस्थांना. तुम्ही ड्रेस कोड देणार तर कोणता ड्रेस कोड देणार? लहान मुलं जर आली तर लहान मुलांना तुम्ही कोणता ड्रेस देणार? म्हणजे हे सगळे जे प्रश्न आहेत, हे किराणा दुकानदारी चालवण्याचा एक व्यवसाय म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन या संस्थांचा आहे, असं आमचं मत आहे. एकूण जर बघितलं तर ड्रेस कोड करताय, अनेक प्रश्न, कोणी सांगताय हिंदू संस्कृती या संस्कृतीप्रमाणे वागलं पाहिजे, तर ड्रेस कोड करणार, तर पुजारी सोहळ्यातून पूजा करतात, त्यालाही कुठेतरी विरोध केला जातो. एकूण जर बघितलं तर सगळ्या नागरिकांच्या असतील, युवकांच्या असतील, संमिश्र प्रतिक्रिया आहेत. उद्या एक भीती की जे शिर्डी संस्थानने केलं, उद्या तुळजाभवानी मंदिर असं करू शकतं. याच्यावर जर बघितलं तर सगळ्या संमिश्र प्रतिक्रिया ज्या आहेत भाविकातून उघडताना दिसतात. बरोबर, संमिश्र प्रतिक्रिया आहेत. आता आपल्यासोबत सचिन तांबे आहेत, जे विश्वस्त आहेत, माझे विश्वस्त शिर्डी संस्थानचे. सचिनजी, का ही वेळ आली? असं का आवाहन करावं लागलं साई भक्तांना की आपण भारतीय पोशाखातच या? आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे महिलांसाठी वेगळा न्याय आणि पुरुषांसाठी वेगळा न्याय, असं काही आहे का? एक तर मी सगळ्यात अगोदर एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की हा जो निर्णय करण्यात आलेला आहे, हे निर्णय करण्यात आलेला नसून हे आव्हान करण्यात आलेलं आहे की भक्तांनी येताना तोडक्या व तंग कपडे घालून न येता व्यवस्थित भारतीय वेशमध्ये यावं. भारतीय वेशाला दुसरा शब्दप्रयोग आपल्याला मंगल वेश देखील म्हणता येईल. हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा आहे, हा निर्णय करण्यापाठीमागचं कारण असं आहे की अनेक भक्तांची मागणी होती की या ठिकाणी कपड्यासाठी तुम्ही काहीतरी निर्णय करा म्हणून, आणि हा गेल्या अनेक वर्षाचा निर्णय तसाच प्रलंबित होता या नात्या कारणामुळे. त्याच्यामुळे तो निर्णय भक्तांनी करायला सांगितलेला आहे की भक्तांची मागणी आहे, भक्तांच्या तक्रारी आहेत, भक्तांचे निवेदन आहेत, त्याला अनुषंगाने हा निर्णय केलेला आहे. आणि दुसरा जो तुम्ही मला प्रश्न केला, अतिशय चांगला प्रश्न केला तुम्ही मला, की हा महिलांसाठीच निर्णय का? अजिबात नाही. हा निर्णय फक्त महिलांसाठी नसून महिला आणि पुरुष यांच्यासाठी देखील आहे की याच्यामध्ये उद्देश आहे की कुठलाही स्त्री पुरुष हा भेदभाव नाही. पुरुष देखील या ठिकाणी बरमोडावर येतं, कुणी बनियनवर येतं, हा बनियन असतं त्यावर येतात, तर त्याला देखील आक्षेप आहे. आक्षेप यासाठी आहे, आक्षेपही नाही तो, आक्षेप यासाठी पण आहे जर असेल तर, की या ठिकाणचं पावित्र्य टिकणं फार महत्वाचं आहे. हे जे आहे हे पर्यटन क्षेत्र नाही, हे तीर्थक्षेत्र आहे. आणि तीर्थक्षेत्राची पावित्र्य टिकवण्यासाठी घेतलेलं हा निर्णय नाही, हे आव्हान करण्यात आलेलं आहे. कारण की या ठिकाणी विदेशातून शिर्डीमधून भक्त या ठिकाणी येतात, आणि भक्त आल्यानंतर मी तुम्हाला सांगायला मला आनंद होईल, जे कोणी महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षक, हजारो प्रेक्षक हे जे बघताय, तर मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की भारतातून सोडून द्या, विदेशातून जवळजवळ 100 देशांचे लोक या ठिकाणी शिर्डीमध्ये येतात. आणि ज्या वेळेस तुम्ही त्यांचा ड्रेस कोड जर बघशाल तर त्यांनी साडी परिधान केलेली असते, आणि पुरुषांनी या ठिकाणी कुर्ता पायजामा परिधान करून बाबांचं नामस्मरण करून ते अतिशय त्या ठिकाणी तल्लीन होऊन बाबांचं दर्शन घेतात. मला सांगायचा उद्देश असा आहे की साईबाबा संस्थांनी हे फक्त आव्हान केलेलं आहे, ही कुठल्याही प्रकारची सक्ती केलेली नाही.
परंतु आम्ही तुमच्या माध्यमातून हेच भक्तांना आवाहन करतो की या ठिकाणी येताना आपण तंगे आणि तोडके कपडे घेऊन नका येऊ. या कारणाने या ठिकाणी इथली पवित्रता जी ती आपल्याला टिकवता येईल. फक्त हा मंदिरामधला विषय, मंदिराच्या बाहेर तुम्हाला कोणी अडवलेलं नाही आणि हा फक्त पर्यटन क्षेत्र नसून हे तीर्थक्षेत्र आहे, याची जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे. त्यासाठी हा भक्तांच्या मागणीनुसार या ठिकाणी निर्णय केलेला आहे. बर, पण अपेक्षा काय आहे तुम्हाला? काही ड्रेस कोड ठरवलाय की या गोष्टी चालतील, या गोष्टी चालणार नाहीत, असं काही ठरवलंय याच्या? नाही, असं कुठलाही निर्णय या ठिकाणी साईबाबा संस्थांनी केलेला नाही किंवा तो आमच्यापर्यंत आलेला नाही. साईबाबा संस्थांनी फक्त या ठिकाणी बोर्ड लावून फक्त एक साधं आव्हान केलेलं आहे की येताना फक्त चांगल्या वेशामध्ये या, आपलं पूर्ण शरीर ढकलेलं पाहिजे आणि बाबांच्या आपण जर पवित्र ठिकाणी जातो तर मला असं वाटतं की आपली संस्कृती, आपली परंपरा हेच सांगतं की आपण मंगल वेशामध्ये गेलं पाहिजे. या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान तुम्ही बघा की ज्या ज्या वेळेस ते या ठिकाणी कुठल्याही धार्मिक क्षेत्रामध्ये जातात तर ते मंगल वेशामध्ये जातात, भारतीय वेशामध्ये जातात, की त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्या मनालाही शांती मिळते आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी विचित्रपणा त्या ठिकाणी वाटत नाही. त्यामुळे हा जो निर्णय करण्यात आलेला आहे हा फक्त या ठिकाणी आव्हान करण्यात आलेला आहे. हा कुठल्याही प्रकारचा फतवा नाही किंवा फक्त महिलांसाठी नाही, हा स्त्री पुरुष या दोघांसाठी आहे आणि याच्या पाठीमागचं एक आणि एकच या ठिकाणी उद्देश आहे की या ठिकाणची मंदिरातली पवित्रता या ठिकाणी टिकली पाहिजे. मी तर पुढे चालून असं म्हणाल की सर्वच मंदिरांनी हा निर्णय केला पाहिजे आणि भक्तांनीच निर्णय केला पाहिजे, मंदिराहीपेक्षा भक्तांनीच निर्णय केला पाहिजे की आम्ही ज्यावेळेस मंदिरामध्ये जाऊ त्या ठिकाणचं पावित्र्य टिकवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि हे पावित्र्य टिकवण्यासाठी आम्ही योग्य ड्रेसमध्ये या ठिकाणी मंदिरामध्ये जाऊ. नक्कीच. याच्याबद्दल आणखी काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे तुम्हाला विचारणं गरजेचं आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर आपण याच विषयावर कायम राहणार आहोत. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. ड्रेस कोडची चौकट या विशेष वृत्तमालिकेत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर साई संस्थानं जे आवाहन साई भक्तांना केलं त्या आवाहनाच्या नंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि काही जण या नियमाला किंवा हे आवाहन आहे त्याला विरोध करतायत, तर काही जणांचं म्हणणं आहे की नाही, ही संस्कृती आपण आपली जपलीच पाहिजे आणि आपण मंदिरात चाललोय तिथं आपण तशाच पद्धतीने गेलं पाहिजे, आपल्या संस्कृतीचं दर्शन तिथं घडवलं पाहिजे. पण या सगळ्याबद्दल काय वाटतंय हे जाणून घेण्यासाठी आता आपल्या सोबत तृप्ती देसाई आहे, सामाजिक कार्यकर्त्या. तृप्तीताई, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमामध्ये. सुरुवातीला सांगा, तुमची या आवाहनाच्या बद्दलची भूमिका नेमकी काय आहे? तुम्हाला हे पटतंय का अशा प्रकारचं आवाहन करणं? तरी आम्हाला वाटतंय की हे आवाहन पूर्णपणे चुकीचं आहे. कारण भक्तांना मंदिरामध्ये कशा पद्धतीचे कपडे घालावे, कसं जावं हे पूर्णपणे कळत असतं आणि कुठल्याही भक्ताची जी श्रद्धा आहे ती कपड्यांवर आपल्याला जी आहे ती त्याची जी आहे ती तुलना करता येणार नाही. शिर्डी संस्थानने ज्या पद्धतीचा बोर्ड लावलेला आहे, आपण जर पाहिलं तर शिर्डी संस्थानामध्ये किंवा शिर्डीच्या इथे साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी देश विदेशातून भक्त येत असतात. अशा पद्धतीनं जो काही फलक तिथं लावलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. कारण आपल्या भारतामध्ये संविधान आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे, कुणी काय बोलावं, कोणी कसे कपडे घालावे हा ज्याचा त्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि अशा पद्धतीचा जाहीर बोर्ड लावणं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा किंवा आपलं जे भक्त तिथं श्रद्धेने दर्शनाला येतात त्यांचा पूर्णपणे अपमान आहे आणि अशा पद्धतीनं शिर्डी संस्थानने आज बोर्ड लावला. उद्या अनेक जी आहेत ती मंदिरांमध्ये बोर्ड लागतील. मागच्या वेळी महिलांना गाभाऱ्यात प्रवेश नाही असे बोर्ड लागायचे. मध्यंतरी मुंबईमध्ये एक मंदिर होतं, तिथं महिलांनी गाऊन घालून प्रवेश करू नका मंदिरामध्ये असे बोर्ड लावत होते. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळे ड्रेस कोड पेक्षा भक्तांना कळतं खूप चांगल्या पद्धतीनं की मंदिरात कशा पद्धतीनं जावं. अशा पद्धतीचा जाहीर बोर्ड लावणं म्हणजे पूर्णपणे चुकीचं आहे, त्या भक्तांचा अपमान करण्यासारखं आहे आणि त्यामुळे म्हणूनच आम्ही आवाहन केले की शिर्डी संस्थाने अशा पद्धतीचा जो बोर्ड लावलेला आहे तो तातडीनं जो आहे तो काढला पाहिजे. सचिनजी, उत्तर द्या. मला असं वाटतं की असं आहे की भक्तांना काही सूचना देण्यासाठी किंवा आवाहन करण्यासाठी बोर्ड हा एक चांगला माध्यम असतं आणि चांगल्या सूचनेचा बोर्ड काढायला सांगणं हेच चुकीचं आहे. मुळातच भक्तांना आवाहन करण्यात आलेलं आहे की असे कपडे घालून या, कुणावरही सक्ती करण्यात आलेली नाहीये. तुम्ही जे तृप्तीताईंनी जे सांगितलंय की ह्याची कुणाला सक्ती नाहीये, फक्त तोडके कपडे मंदिरामध्ये घालून येऊ नका. कारण की याचं कारण असं आहे की मंदिराची पवित्रता आपल्याला जपायची आहे. या छोट्या साईना मानतात
त्यांचं असं म्हणणं आहे की जे साईंना म्हणतात त्या भक्तांना कळतं ना आपण कसं जायला पाहिजे मंदिरात, ते जर श्रद्धेने तिथं आलेले आहेत. आणि दुसरा मुद्दा असा सुद्धा मांडला जातोय की वेगवेगळ्या प्रांतातले वेगवेगळ्या भाषेतले लोक इथं येत असतात, तेव्हा त्यांचा पेहराव हा तिथला स्थानिक पेहराव असू शकतो. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना जर तुम्ही हेच करा तेच करा ते नका करू असं म्हणणं योग्य नाही. त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे असं काही जणांचं म्हणणं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तेव्हाच गदा येते की जेव्हा तो विषय एखादा बळजबरीने केला जातो. इथे कुणालाही कुठल्याही प्रकारची सक्ती करण्यात आलेली नाही. मी वारंवार ते सांगतो की या ठिकाणी आव्हान करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणची पवित्रता पावित्र्य राखण्यासाठी केलेलं आव्हान आहे आणि हे आव्हान योग्य आहे. आणि माझं तर म्हणणं असं आहे की तुम्ही जसं सांगितलं की वेगवेगळ्या प्रांतातून लोक आहेत, निश्चितच त्या प्रांतातल्या त्या लोकांनी त्यांच्या वेशभूषेमध्ये आलं, ते जर वेश परिधान करून आलं तर निश्चितच या ठिकाणी मला असं वाटतं तेही आपल्या संस्कृतीचं जतन होईल. परंतु याच्यामध्ये विषय एवढाच आहे की जे तोडके कपडे घालून येतात तर याच्यामुळे कुठेतरी या ठिकाणी कुणाला लज्जा निर्माण होईल किंवा कुठेतरी हे होईल, विचित्रपणा वाटेल, असं होऊ नये यासाठी केलेला हा निर्णय आहे. आणि हा निर्णय मी जसं तुम्हाला अगोदर सांगितलं की हा निर्णय साई भक्तांच्या सूचनेवरून करण्यात आलेला आहे. ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. भक्तांनी सूचना केलेल्या आहेत. तृप्तीताई, पटतंय तुम्हाला? नाही, मला वाटतं की एखाद्या भक्ताने जर काही अशी सूचना केली असेल आणि हे जेव्हा जाहीरपणे अशा पद्धतीचा बोर्ड लावतात तेव्हा ही बळजबरीच होते की तुम्ही अशा पद्धतीचाच गणवेश किंवा जो काही पोशाख आहे तो घातला पाहिजे. आणि मला त्यांना असं विचारायचंय, जे तांबेजी आता आहेत, की तांबेजी अनेक मंदिरांमध्ये, मग आपण शिर्डी संस्थानच्या मंदिरांमध्ये पण अनेक पुजारी असतात, मग पुजारी अर्धनग्न अवस्थेत असतात, फक्त सोवळच घालतात, म्हणून त्या आम्ही सूचना केल्यावर तुम्ही त्यांना बंद करणार का? उद्या पूर्ण जे आहे ते शर्ट पॅन्ट किंवा संपूर्ण कपडे घालून मग साईबाबांची पूजा करायला लावणार का? तांबेजी, उत्तर द्या. हे बघा, ह्याच्यामध्ये असं आहे की धर्माच्या काही गोष्टीमध्ये आपण कितपत बोलावं हे नाही सांगू शकत, परंतु याच्यात धर्माचा संबंधच येत नाही. म्हणजे तुम्ही भक्तांना कपड्यांसाठी जे आहे ते नियम घालणार आणि तो नियम जो आहे तो पुजाऱ्यांसाठी जर आम्ही बोललो तर त्याच्यात धर्माचे नियम येतात. तुम्ही तिरुपतीला देखील अतिशय सुंदर निर्णय केलेला आहे ड्रेस कोड बाबत मध्ये. तिरुपतीला देखील हा निर्णय आहे आणि मुळातच हा निर्णय तुम्हाला परत एकदा सांगतो, तुमचं जे चाललंय ना की अभिव्यक्ती स्वातंत्र्य, हा कुठली बळजबरी नाहीये. तुम्ही एक लक्षात घ्या. बोर्ड लावण्याची काय गरज आहे असं त्या म्हणतात. मला आपल्याला सांगायचं की अनेक फॉरेनर्स सुद्धा शिर्डीमध्ये येतात. आधी मी अनेक फॉरेनर्स बघितले पंजाबी ड्रेस घालून येताना, अनेक वेगवेगळे मॉडेल्स येतात, खूप चांगल्या पद्धतीनं दुपट्टा डोक्यावर घेऊन अगदी दर्शन घ्यायला मंदिरांमध्ये येतात. अशा पद्धतीचा बोर्ड लावणं आणि बळजबरी करणं म्हणजे इतर मंदिरांमध्ये पण असे नियम योग्य मार्गदर्शन करण्याच्या सूचना आहे. त्या सूचना करण्यासाठी एखादं माध्यम सांगा, ते माध्यम आपण वापरूयात. परंतु भक्तांना योग्य सूचना गेली पाहिजे. जर मंदिराचं पावित्र्य टिकण्यासाठी एखादी सूचनेचा बोर्ड लावला तर काय असेल. पण सचिन, ते जे म्हणताय की उद्या कुठल्या महिलेनं जर तक्रार केली की बाबा तिथं जे पुजारी आहे ते अर्धनग्न अवस्थेत असतात आणि मग त्याच्यामुळे आम्हाला लज्जा उत्पन्न होऊ शकते, आमच्या मनात तशी आम्हाला तसं वाटू शकतं, अशी तक्रार केली तर तुम्ही त्यांना पण ड्रेस कोड करणार का, असा त्यांचा सवाल आहे. आपल्या गुरुजी हे जे आहेत यांचा ड्रेस कोड ठरलेला आहे, हा जगजाहीर आहे. हा काय आता हा पुरातन आहे, हा पहिल्यापासून चालत आलेला आहे, हा काय आत्ताचा नाहीये. आणि त्याच्यामुळे त्याच्यावर आपण भाष्य करणं किंवा त्याच्यावर मी उत्तर देणं, पण त्यांना एक वेगळा नियम, भक्तांना वेगळा नियम, असं का? मग त्यांना नियम नाहीच ना, त्यांना तो त्यांचा ड्रेस कोड ठरलाच आहे ना. तुम्हाला कोण म्हटलं की असं की नाही, मग भक्तांना नियम कशावरून? नाही, दादागिरी झाली ना विश्वस्तांची. म्हणजे भक्तांना तुम्ही वेगवेगळे नियम लावणार. मागच्या वेळी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात सुद्धा अशा पद्धतीचा बोर्ड लावण्यात आला होता. आम्ही जेव्हा विरोध केला तेव्हा तो बोर्ड काढण्यात आला नवरात्रीच्या दरम्यान. तुम्ही अनेक ठिकाणी आंदोलन केले, तुमचे आंदोलन आम्ही बघितलेलं आहे. हा विषय तुम्ही लक्षात घ्या. हे आव्हान करण्यात आलेलं आहे, कुठल्याही प्रकारची सक्ती करण्यात आलेली नाहीये. तुम्ही कपडे घालून एक साधं, तुम्ही जेव्हा जाहीर बोर्ड लावताना तेव्हा ते कंपल्सरी होतं. ती जी आहे ती कंपल्सरी म्हणजे तुम्ही अशा पद्धतीनंच आलं पाहिजे. सांगतोय का तुम्हाला विषय समजला नाही ताई, तुम्ही अगोदर विषय समजून घ्या. हे आव्हान करण्यात आलेलं आहे, याच्यामध्ये बळजबरी करण्यात आलेली नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा विषयच नाही. आणि जाहीरपणे बोर्ड लावताना बळजबरी झाली. सूचना द्यायची कशी? सूचना द्यायची कशी? तुम्हाला जर एखादी सूचना सांगायची असेल तर सूचना सांगायची कशी? मग तुम्ही एखादं माध्यम सांगा. पुजाऱ्यांसाठी सुद्धा एखादा बोर्ड लावणार का?
हो नाही, सगळ्यांसाठीच लावलं पाहिजे ना. मग पुजाऱ्यांना असे कसं, म्हणजे पुजाऱ्यांच्या कपड्यांविषयी बोललं की लगेच धर्म, लगेच काहीतरी साई विरोध संस्थांचे करायचा, काहीतरी सर्व पुजारी बोलायचं. हे पूर्ण वेशामध्ये असतात. तुम्ही बघून घ्या, तृप्तीताई थोडी माहिती घ्या आणि मग त्याच्यावर वक्तव्य करा. मी अनेक वेळेला अनेक मंदिरांमध्ये दर्शनाला जात असते. अनेक आणि मंदिरांचं आमचा मला काही माहित पुजाऱ्यांचा नाही. dress code साई नसतो. मंदिराचा आपला परंतु विषय उद्या जर चालू आहे. आम्हाला मग तसं पुजाऱ्यांचा वाटायला विषय लागलं, नाहीये. आम्ही जर हा तुम्हाला विषय एखादी आहे सूचना पावित्र्य साई भक्त राखण्याचा. म्हणून केली, हा तर विषय मग तुम्ही पण पावित्र्य तसा राखण्याचा आहे. त्यांच्यासाठी हा तिथे विषय लावणार का? हाच बळजबरीचा माझा नाहीये. प्रश्न आहे. हा विषय जो आहे, हा विषय बळजबरीचा नाही. हे फक्त साईबाबा संस्थांच्या वतीने आव्हान केलेलं आहे आणि भक्तांच्या अनेक भक्तांच्या सूचनेवर आलेलं आहे. नाहीये तर बोर्ड काढून बोर्ड टाका, टाकणे, नाही तर आम्हाला येऊन काढावा भक्तांना लागेल. सूचना सांगायची अशा कशी? पद्धतीचा बोर्ड तुम्ही भक्तांना नाही सूचना करू सांगायची शकत. कसं? प्रत्येकाला हे अभिव्यक्ती बघा, स्वातंत्र्य आहे. तुम्हाला काय करायचं तुमचा प्रश्न आहे तो. इथं तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करू शकता. पण तांबेजी, भारतीय संस्कृतीनुसार म्हणजे नेमकं काय जरा सांगा ना. भक्तांना जो काही तुम्ही नियम लावलाय तो चुकीचा आहे, तो सांगणं पण आमचं नियम काम आहे नाही ना, येतो. कारण परत आम्ही एकदा सांगतो, देवाचे भक्त तृप्तीताई, आहोत. तुम्ही विषय समजून घ्या. तुम्हाला विषय समजलेला नाहीये. हा नियम आम्हाला विषय केलेला नाहीये. पूर्णपणे ही समजला बळजबरी आहे. नाहीये. तोकडे कपडे बळजबरी घालून नाहीये कोणीही आणि मंदिरात हे येत आव्हान केलेलं आहे. नाही. एखादा जर साईबाबा अपवाद संस्थांच्या वगळला कार्यकारी तर तुम्ही अधिकाऱ्यांनी तिथे हे हात फक्त जोडून आव्हान तुम्हाला केलेलं आहे. वाटलं हा एखादं काही नियम नाही. चुकीचं, हा हात जोडून नियम तुम्ही केलेला विनंती नाही. करून ही त्यांना सांगू बळजबरी शकता. नाही. तुम्ही परत एकदा मी तुम्हाला सांगतो की हा नियम नाही, हा बळजबरी नाही. फक्त भारतीय जाहीर देशामध्ये बोर्ड चांगल्या लावणं म्हणजे देशामध्ये येऊन बळजबरीच दर्शन करा. आहे. तुम्हाला अडचण काय? मग भक्तांना जाहीरपणे सूचना तुम्ही सांगायची बोर्ड कशी? लावला मग म्हटल्यावर बोर्ड न लावता कसं बळजबरीच सांगायचं? आहे. तो बोर्ड बोर्ड न लावता काढला. कसं सांगायचं? मग उद्या काही तुम्हाला दुसरं वेगळं एखादं माध्यम आहे कोण का? तोकडे तुम्ही घाला. आंदोलन तुम्ही करताना आज कसं बोर्ड घेऊन बघा, जाता? किती तोकडे तुम्ही कपडे आंदोलन घालून करताना लोक कसं येतात बोर्ड बघू घेऊन जाता? तिथे. तसा हा विषय आहे. एखादं जर ही कोणीतरी सूचना येतंय म्हणून लोकांपर्यंत तुम्ही पोहोचली, बोर्डानुसारच सूचना जाणार ना. भक्तांना अशा उगाचच पद्धतीचे चुकीचे विषयाला नियम लावणार का? उगाचच तुम्ही आणि मग उद्या चुकीचे तुम्ही नियम लावता नाहीच आहे हा. म्हणजे मंदिरांमध्ये अहो ताई, पण तुम्ही तेच विषय होईल ना. समजून घ्या. हा नियम नाहीच आहे. मी तुम्हाला नाही, परत एकदा सचिनजी, सांगतो, सचिनजी, ठामपणे सचिनजी, हा थांबा. नियम नाहीये. तृप्तीताई, हे आव्हान आहे फक्त. ठीक आहे. सचिनजी, आहे. तुम्ही साई संस्थांमध्ये हा निर्णय घेतला नाही म्हणताय, तुम्ही आवाहन केलं म्हणताय. ठीक आहे, आपण एक वेळ मान्य करू की तुम्ही हे आवाहन केलंय. तुमचं हे आवाहन इतरांना सुद्धा आहे. इतर सुद्धा देवस्थानांनी अशाच पद्धतीचे बोर्ड लावावेत असं तुम्ही सांगताय एका बाजूला. दुसऱ्या बाजूला तुमच्याकडून प्रेरणा घेऊन उद्या जर कोणी त्याचे नियम करायला लागला, अशा प्रकारचे फतवे निघायला लागले, तर त्याचं काय करायचं? अन्य मंदिरांचा निर्णयाशी जो विषय आहे ते हा माझा व्यक्तिगत विषय. हे माझं व्यक्तिगत मत सांगितलं मी की अन्य मंदिरांनी हा निर्णय केला तर त्या ठिकाणचं पावित्र्य जपला जाईल. सॉरी, आव्हान केलं तर, नियम नाही म्हणता येणार त्याला, आव्हान केलं तर. आता ज्याच्या त्याच्या संस्थांचा प्रश्न आहे. ज्याच्या संस्थांनी नियम करायचे का काय करायचं बरं, एकदा सांगा ना, ते संपूर्ण पोशाख, कुठला पोशाख, म्हणजे काय नेमकं टाळावं? कारण आता पोशाखाचे सुद्धा आपल्याकडे एवढे प्रकार आलेले आहेत, महिलांच्या बद्दल असतील, पुरुषांच्या बद्दल असतील. असं नेमकं काय टाळणं गरजेचं आहे ते पण स्पष्ट होणं गरजेचं आहे. कारण अनेक पोशाख जसे आहेत, याच्यामध्ये एकच सरळ आणि सोपा आहे का त्या ठिकाणी पवित्रता जपली जाईल, पावित्रता राखली जाईल, अशा प्रकारचा ड्रेस कोड घालून यावा. सोपं आहे ते एकदम. त्याच्यामुळे आणि मी ताईंना तेच सांगितलं की तुम्ही जे म्हणताय की बोर्ड वगैरे काढायचं, हा नियम नाहीच आहे हो. ही आव्हान करण्यात आलेलं आहे. नाही, मग ते आव्हान तोंडी करा ना. तुम्हाला वाटतंय ना तोंडी एखादं कोणी तोकडे कपडे घालून आलं, तुम्ही त्यांना हात जोडून नमस्कार करून त्यांना विनंती करा. तुम्ही जाहीर बोर्ड लावला म्हणजे जी आहे ती 50,000 लोक येतात रोज साईबाबा पूर्णपणे विषय जो आहे तो डायव्हर्ट करताय. अहो, तुम्ही विषय समजून घ्या. तुम्ही डायव्हर्ट करता, तुम्हाला विषय समजत नाहीये. विषय तुम्ही म्हणता बोल नका लावू. लोकांना सांगायचं कसं? मग लोकांना सांगायचं कसं विषय आमचा? अहो, विषय साईबाबा संस्थांना एखादा विषय सांगायचा असेल, भक्तांपर्यंत पोहोचला तर कसं करायचं? बोर्ड नाही करायचं, मग कसं करायचं? आणि तो जो तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही अशा पद्धतीचे बोर्ड सगळ्यांसाठी का लावताय? हात जोडून विनंती म्हणजे 50,000 लोक येतात साईबाबा संस्थांमध्ये रोज. साईबाबा संस्थांनी या ठिकाणी छोटंसं आवाहन केलेलं आहे. या ठिकाणी कुठली बळजबरी केलेली नाहीये. आणि बोर्ड हे माध्यम आहे लोकांना समजण्याचं. तुम्ही कसं आंदोलनाच्या वेळेस बोर्ड घेऊन जाता, तसं हे आवाहन बोर्ड लावणं म्हणजे तुमची जी आहे ती अधिकृत भूमिका तुम्ही तिथे लावताय आणि त्या अधिकृत भूमिकेला. बरं ठीक आहे, तुम्ही जर बळजबरी, मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जर बळजबरी नाही करत आहे, उद्या जर एखादी फॉरेनर व्यक्ती आली किंवा एखादी व्यक्ती जर तोकडे कपडे घालून आली, मग तुम्ही अडवणारच ना संस्थांबाहेर. कोण अडवणार? अजिबात अडवणूक होत नाहीये. तुम्हाला कुठेतरी तेच मी सांगत होतो. तुम्ही काय करणार? जर समजा एखादे फॉरेनर तिथं आले, त्यांच्याकडे धोती नसेल, समजा काही नसेल, तर तुम्ही काय करणार? त्यांना पुरवणार? तुम्ही त्यांना धोती देणार? काय करणार? म्हणजे ते जर बरमुड्यावर आले. मंदिरामध्ये आजपर्यंतचा अनुभव आहे का जे पण विदेशी साई भक्त येतात
ते अतिशय मंगल वेशामध्ये येतात, भारतीय वेश परिधान करून येतात, त्यांना साडी अच्छा, म्हणजे घालून मग त्या ठिकाणी दर्शन भारतीयांसाठी हा करतात, नियम त्यांना केलाय का कुठल्याही तुम्ही? प्रकारची भारतातले सक्ती नागरिक केली चुकीचे जात वागताय नाही. का? आजपर्यंत विदेशातल्या कुणालाही लोकांचा सक्ती तुम्हाला आदर आहे. ते भारतातले जे भक्त येतात ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने येतात. नेमका नियम कुणासाठी केलेला आहे? कुणाचा अपमान तुम्ही करताय दर्शन तुम्ही केलेलं भक्तांचा? शिर्डीचं ड्रेस मध्ये चाललात, त्यावेळी मंदिर परिसर तुम्ही ज्यावेळेस साईबाबाचे दर्शन आले त्यावेळेस तुम्ही चांगल्या वेशामध्ये चाला होतात ना ताई. अहो मग त्यांचं तेच म्हणणं आहे. वाड्यांचा भक्त असो किंवा कुठलाही भक्त असो, कुठल्याही भक्ताला बळजबरी नाहीये. सचिनजी, जर विदेशातले भक्त सुद्धा भारतीय पेहरावात येत असतील, ते चांगल्या पेहरावात येत असतील, भारतीय तर भारतीयच पेहरावात येत असतील, मग हा बोर्ड नेमका कुणासाठी, हा त्यांचा सवाल आहे. जे लज्जा उत्पन्न होईल, तोरके कपडे घालून येतात, त्यांच्यासाठी हा बोर्ड आहे. अशी किती काय आहे का नोंद त्याची, किती लोक आले अशी काही? 1% कोणीतरी असेल. आणि हे मी तुम्हाला सांगितलं की आणि त्याच्याही पुढे अशी असं मग तेच करतात ना इथे, फक्त बोर्ड याच्यासाठी भक्तांना सूचना मिळावी म्हणून म्हटल्यावर संविधानानं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दिलेला अधिकार आहे, त्याचा पूर्णपणे तुम्ही एक मिनिट एक काम करा ना, तुम्ही ज्यावेळेस एखादं आंदोलन करताय तुम्ही बोर्ड नका नेत जाऊ मग. कारण नाही बोर्ड लावतो, कारण आमची अधिकृत भूमिका असते आणि आम्ही त्याची पूर्ण जबाबदारी घेत असतो. तुम्ही इथं जबाबदारी झटकताय. कशी जबाबदारी झटकली? आव्हानाला कशी जबाबदारी झटकणं आलं म्हणतात? नाही आव्हान पण या आव्हानाचा नियम व्हायला वेळ लागणार नाही ना सर? नियम मुळात एक मिनिट असा आहे का, हा तुमचा प्रश्न, तुम्ही हे म्हणताय. साईबाबा संस्थांनी मी क्लिअर कट सांगितलं की साईबाबा संस्थांच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी फक्त या ठिकाणी आव्हान केलेलं आहे, कुणालाही बळजबरी केलेली नाही. त्याच्यामुळं माझं म्हणणं असं आहे की या ठिकाणची पवित्रता टिकली पाहिजे, यासाठी हा निर्णय केला आणि चांगला निर्णय आहे. वावग काय याच्यामध्ये, वाईट काय? पोशाखाचा आणि पावित्र्याचा काय संबंध आहे हे मला आपण जर समजून सांगितलं सगळ्या भक्तांना तर समजू शकेल. नाही आता हा विषय इथला नाही, तुम्हाला फोन करा तुम्हाला सांगेल पवित्रता वगैरे तुम्ही. हा मग कोण म्हटलं अंधश्रद्धेने येतो म्हणून? श्रद्धेनेच येतो ना, आम्ही म्हटलंही नाही ना अंधश्रद्धेने येतो म्हणून. मग तुम्ही जे काही म्हणताय त्याच्या संदर्भात मी विचारतीये. म्हटलेलं नाहीये हो ताई, तुम्हाला विषय कळाला नाही. ताईंना एकदा विषय समजून सांगा. आपण जेव्हा जाहीर बोर्ड लावतो तेव्हा ती अधिकृत भूमिका संस्थानाची असते आणि तो नियम जो आहे तो काटेकोरपणे पालन करावा लागतो. तुम्ही विषय परत समजून घ्या. जर भक्तांना सूचना द्यायची असेल तर त्यावेळेस त्यांना बोर्डद्वारेच आवाहन करावं लागतं. दुसरं नाही बघा, एखादी सूचना जर तुम्हाला द्यायची असेल परंतु 99% जर अशा व्यक्तींकडून असं जर काही होत असेल तर तुम्ही ती सूचना लेखी लिहू शकता. परंतु 0.1% जर कोणी तोकडे कपडे किंवा महिला असेल, कोणी जर 2 मिनिटं कोणी जर घालत असेल तर तुम्ही तिथे तुम्हाला एखाद्याचे कपडे तुम्ही हात जोडून विनंती करू शकता की पुढच्या वेळी आपण अशा पद्धतीचं आमची विनंती आहे म्हणून. परंतु असा जेव्हा तुम्ही डायरेक्ट बोर्ड लावताय तेव्हा तुम्ही जे आहे ते बळजबरीच करताय ना. बोर्डवर तुमचं बोर्डवर इतका काय आक्षेप असायचा की कारण सूचना आहे का सांगायचं? बोर्डद्वारे सांगितलं, तोंडी सांगितलं काय, बोर्डने सांगितलं काय? मी जर बोर्ड तोंडी सांगायचं बोर्डवर सांगायचं. मला काही कळलं नाही तुमचं याच्या पाठीमागे. मला तुमच्या तुम्ही विषय करा. सचिनजी तृप्तीताई, मी त्यांना एक प्रश्न विचारतो. तुम्ही आता त्याच्याबद्दलचं आवाहन म्हणताय, पण उद्या त्या आवाहनाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सुद्धा उद्या तुम्ही कुणावर देऊ शकता. जर ती जबाबदारी दिली गेली, त्याचा नियम बनवला गेला, तर मग भारतीय संस्कृतीतले कपडे कुठले आणि लज्जा उत्पन्न होणारे कपडे कुठले हे कोण ठरवणार आणि कसं ठरवणार? याच्यामध्ये एक विषय असा आहे का, तुम्ही अतिशय योग्य प्रश्न विचारला. कुठलंही संस्थान हे भक्तांचं हित बघत असतं. त्यांना कुठल्याही प्रकारचं भक्ताचं दर्शन व्यवस्थित झालं पाहिजे, त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे, याची पूर्णपणे काळजी हे साई संस्थान असेल किंवा अन्य संस्थान घेत असतात. ते संस्थान त्यासाठीच असतं. त्याच्यामुळे कुठल्याही भक्ताला त्रास या कुठल्याही निर्णयाने होणार नाही याची जबाबदारी साईबाबा संस्थांनी घेतलीच ना. मी तुम्हाला तेच सांगतोय का या ठिकाणी या निर्णय देखील बळजबरी केलेली नाही. या ठिकाणी फक्त साधं आणि सरळ आव्हान केलेलं आहे की या ठिकाणी येताना भारतीय वेशामध्ये या. इतकं सोपं आणि साधं उदाहरण, छोटस या ठिकाणी आव्हान केलेलं आहे. आणि ते आव्हान जर चांगलं असेल तर मला असं वाटतं की काही गरज नाही की याच्यामध्ये एवढं ते बोर्ड काढू वगैरे वगैरे करण्याची काही गरज नाही. तुमचं हे आवाहन कदाचित मला वाटतं साई भक्तांना
अनेक साई भक्तांना ते आवडलेलं नाहीये, कारण त्यांचं स्पष्ट असं म्हणणं आहे की आम्ही साईंचे भक्त आहोत, साई दरबारात कसं जावं हे आम्हाला कळतं, ते कुणी आम्हाला सांगायची गरज नाही, ही भावना सुद्धा साई भक्तांची आहे. म्हणून त्यांची याच्याबद्दलची नाराजी की आम्हाला कोणी सांगायची गरज नाही की आम्ही कशा पद्धतीनं कपड्यात, कुठल्या कपड्यात साई दरबारात यावं किंवा येऊ नये. याच्याबद्दल आता तुम्ही आवाहन म्हणताय, पण हा नियमात बदल होऊन नियम होऊ नये आणि नियम झाल्यानंतर तो फतवा होऊ नये अशी अपेक्षा निश्चितपणे साई भक्तांना असेल, यात शंका नाहीये. तृप्तीताई आपल्या सोबत होत्या, सचिनजी आपल्या सोबत होते, ज्यांनी ही भूमिका काय आहे या आवाहनामागची ती स्पष्टपणे सांगितली. दोघांचेही मी या विशेष कार्यक्रमात आभार मानतो. आपण वेळात वेळ काढून आलात. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. शिर्डीतल्या साई संस्थांच्या निर्णयाबद्दल करवीर निवासिनी अंबाबाईला आलेल्या भक्तांना नेमकं काय वाटतंय जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी संदीप राजगोडकर यांनी. अंबाबाई मंदिरात जे भाविक आलेले आहेत ते त्यांच्यासोबत मी थेट बोलणार आहे. एक तर पहिली काय प्रतिक्रिया, भारतीय पेहरावातच मंदिरात प्रवेश योग्य की अयोग्य वाटतं, आणि योग्य असेल तर का अयोग्य? एकदम योग्य निर्णय घेतलेला आहे, कारण मंदिर ही पवित्र जागा आहे. पवित्र म्हटल्यावर भक्त हे अपवित्र म्हटले जात नाहीत. मात्र काही गोष्टींना नियम असतात. आपण जर शाळेमध्ये गेलो तर युनिफॉर्म कंपल्सरी आहे, मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपनीत गेलो तर युनिफॉर्म त्यांचे कंपल्सरी आहेत, 5 स्टार हॉटेलमध्ये पेहराव घालायचे पण कंपल्सरी आहेत. मग मंदिर जे श्रद्धेचं ठिकाण आहे, ज्याच्यासाठी आपण दूरवरनं प्रवास करून तिथंपर्यंत येतोय, तर त्या दर्शनासाठी 4-5 तासासाठी जो भारतीय पेहराव जर नेसायला लागला तर त्यात काय वावगं नाही. त्यामुळं शिर्डी देवस्थाननं जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे आणि त्यांचं अभिनंदन करतो. याच धर्तीवर आम्ही कोल्हापुरात ही श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये भारतीय पोशाखातच दर्शन द्यावं ही मागणी करायला सज्ज आहोत. तुम्हाला काय वाटतं, तुमचं प्रतिक्रिया? भारतीय पेहराव घ्यायला कुणालाही अडचण नसणार आहे. शिर्डीमध्ये जर बघितलं तर फॉरेनर्स पण येतात, पण फॉरेनर्सना पण भारतीय पेहरावा नेसायला खूप आवडीचं असते आणि त्या पद्धतीने ते येतात. शिर्डी देवस्थानाबरोबरच तुम्ही जर तिरुपती बालाजीला जर गेला तर तिथंसुद्धा ह्या नियमांचं पालन करावं लागतं. त्यामुळे वेगळं असं काही नाही आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि तो निर्णय चांगला. महिला देखील आहेत. साडी तर शक्य आहे, पण पंजाबी ड्रेस आला किंवा आता टॉप्स आल्या, तरुण मुली घालतात, त्याबद्दल तुमचं मत, त्या एकंदरीत निर्णयाबद्दल घ्या. सर्वप्रथम शिर्डी देवस्थानाचं मी खरं कौतुक करते. त्यांनी अतिशय चांगली आणि उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे. माझ्या मते आपल्या भारतीय संस्कृती ही फार महान आहे आणि आपल्या पूर्ण जगाच्या पाठीवर भारत एक अतिशय वेगळ्या व्यक्तिमत्वाचा असा देश आहे. मी म्हणते प्रत्येक तमाम भारतीयाने आपला आदर, आपली परंपरा ही राखून ठेवली पाहिजे. आणि स्त्रीचं हे सौंदर्य, माझ्या मते स्त्रीचं सौंदर्य हे साडीमध्ये खुलून दिसतंय आणि साडी ही मला योग्य वाटते. कुठल्याही मंदिरात असू दे, साडी नेसणं हे फार आवश्यकच आहे. आणि जसं तुम्ही म्हटलात की टॉप घालणं, जीन्स घालणं हा आपला पेहराव नाही आहे, हा पाश्चात्य संस्कृतीचा पेहराव आहे. आपण सर्वजण काळानुरूप बदलत चाललो आणि त्या काळानुरूप आपण त्या बदलावाप्रमाणे आपणही बदलत गेलेलो आहोत. पण तुम्हाला वाटतंय तरुण मुली हे मान्य करतील किंवा मुलं मान्य करतील असं? नाही, आजची तरुण पिढी तर हे मान्य करणार नाही. पण घरातूनच त्यांना असे संस्कार मिळाले पाहिजेत की आपली संस्कृती, आपला पेहरावा, आपले सण, व्रत, वैकल्य हे आपल्या म्हणजे पालकांनी त्या मुलांवर संस्कार चांगले केले पाहिजेत. आणि मी शिर्डी संस्थानाचं तर कौतुकच करते. आणि देवाच्या मंदिरात जाताना जरीची साडीच हा उत्तम पेहरावा आहे. हे तर महिलांचं झालं. पुरुषांनी मग नेमकं काय घालावं असं तुम्हाला वाटतं? धोतर आणि याच्यात पेहराव्यामध्ये जर आपण ज्या गोष्टी बघितल्या तर मागच्या वेळेला जे आंदोलन झालं होतं तृप्ती देसाईंच्या बाबतीत, त्यावेळेला सुद्धा आम्ही एक हट्ट धरला होता की आपण सोहळ्यात जावं आणि सोहळ्यात जाऊन मग आईचं दर्शन घ्यावं. कारण सोहळ्यात आईचं दर्शन घेतल्यानंतर जे त्यातनं आत्मिकता असते, जे भक्तिभाव असतो तो खुलून येतो आणि त्याला भक्ताला सुद्धा त्याचा फायदा होतो, असं आमची एक धारणा आहे. आणि या दृष्टिकोनातून आम्ही जे शिर्डीनं ज्या पद्धतीनं निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत योग्य आहे. आणि त्या धर्तीवर कोल्हापुरामध्ये सुद्धा आम्ही अशा पद्धतीचा निर्णय घ्यायला भाग पाडू आणि इथून पुढं महाराष्ट्राची म्हणण्यापेक्षा भारताची जी एक छबी आहे ती छबी पूर्ण जगात उठून दिसावी आणि आपल्या हिंदू धर्माचा एक मोठा पताका असा सदैव त्रिलोकात फलकत राहावा अशी एक माफक अपेक्षा करतो. आणि परत एकदा मी शिर्डी देवस्थानाचं एक अभिनंदन करतो. अगदी
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने देखील हा निर्णय घ्यावा अशी मागणी आता या भाविकांची आहे। त्याबाबत नेमकं समिती काय निर्णय घेते आणि कोल्हापूरमध्ये देखील हा निर्णय लागू केला जातो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। तर या निर्णयाचे नेमके काय पडसाद उमटतायत हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा न्यूज 18 लोकमतचा हा प्रयत्न होता। भाविकांच्या ज्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत, या सगळ्या सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत। शेवटी भक्तांना मंदिरात जाताना काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं असतं आणि ते घेतील अशी आशा करूया। या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।